श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करणाऱ्या प्रत्येक भक्तांना खूप सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच येत असतात आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या संकटातून स्वामी हे आपल्या भक्तांना अलगद बाहेर काढत असतात. आजचा अनुभव देखील एका सुंदर अशा स्वामी भक्त दादांचा आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये खरोखरच खूप वाईट घटना घडली. ती म्हणजे अशी की वयाच्या 30व्या वर्षीच त्यांना पॅरालाइज झाला आणि त्यांच्या आयुष्यामध्ये दुःखाचं वादळ आलेलं आहे. परंतु स्वामींच्या सेवेमध्ये ते आहेत त्यामुळे त्यांना का कोणास ठाऊक कुठून तरी हिंमत ही नक्कीच मिळत असते आणि त्या हिमतीने ते नेहमी पुढे जात असतात. चला तर मग या जगामध्ये खरोखरच कोणीच कोणाचे नाही हे आजच्या या अनुभवामध्ये तुम्हा सर्वांना पाहायला मिळणार आहे. जी लोक कामापुरती गोड बोलतात आणि जी लोक एखाद्याला मान सतत देतात ती लोकांचा त्यामध्ये स्वार्थ लपलेला आहे हे नक्कीच आपल्यावर संकट आल्यानंतर समजते. चला तर मग या दादांच्या आयुष्यामध्ये घडलेली घटना आणि स्वामींचे चमत्कार ऐकूया दादांच्या शब्दामध्ये. चला तर मग दादा सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. जय सद्गुरु, जय सद्गुरु, जय दत्तगुरु. अनुभव शेअर करायचा आहे. काही काळ त्याला मी त्यामध्ये ते गोळ्या काकांचा अनुभव ऐकला. तेव्हा तुम्ही होतो त्यावेळेस तर तो अनुभव मी ऐकला. कारण ते पण त्यांच्या घरामध्ये काकू पॅरालाइज, मी एक पॅरालाइज व्यक्ती आहे. मी पुण्यामधला आहे, पुणे दौंड टाकळी मधला आहे. तुम्हाला कधी झालाय पॅरालाइज? मला 26 जुलै 2019 ला. 19 ला? हो, आता म्हणजे 26 जुलैला 6 वर्ष पूर्ण होतील. मग अजून काय फरक नाही पडला? आहे थोडासा फरक आहे, जास्त नाही. हातामध्ये माझी लेफ्ट साईड पॅरालाइज आहे, डाव्या हातामध्ये ग्रीप नाही आणि पाय ओढ साईड मला चालताना ओढणं शकत नव्हतं. कोणीतरी मागं ओढून धरलं तसं वाटतंय. व्यायाम वगैरे करता का तुम्ही व्यायाम? तो मी वॉकिंग वगैरे करतो आणि थोडासा व्यायाम करतो. आणि मग सर्वात पासून मला स्वामींचं खूप वेळ आहे. मी स्वामी वेळ आहे. काल तुमचा अनुभव ऐकला. मी 11 मार्च 2021 ला अक्कलकोटला गेलो होतो. 2000 कितीला? 21 ला. 21 ला. त्या दिवशी माझ्या माहितीनुसार वार शुक्रवार होता आणि नाही गुरुवार किंवा शुक्रवार असेल आणि महाशिवरात्र होती बघा त्या दिवशी 11 मार्च 2021 ला. म्हणजे मी 10 तारखेला तिथे मुक्कामी गेलो होतो. मुक्कामी थांबलो आणि दुसऱ्या दिवशी स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं मग गावाकडे आलो. अरे वा. मग तुम्ही फॅमिली बरोबर गेला होता का? हो, त्यावेळेस मी, माझी आई, माझी मिसेस आणि माझा मुलगा आणि माझ्या भावाची मुलगी आणि एक मुलगा असे आम्ही गेलो होतो आणि मामाचा मुलगा होता माझ्याबरोबर. काल मी त्या काकांचा एक्सपिरियन्स ऐकला ना, मला खूप छान असं वाटलं की माझी परिस्थितीमध्ये होत होते तसे समाजामध्ये आपले काही जवळचे लोक जोपर्यंत आपला फायदा होतो तोपर्यंत आपले असतात आणि जेव्हा आपल्याकडे काही मिळत नाही तेव्हा आपल्यापासून दूर जातात. हो ते आहे, पण दादा प्रत्येकाच्याच बाबतीत असं घडत नाही ना दादा. त्यांच्या बाबतीत विचित्रच घडलंय सर. नाही ताई, माझ्या बाबतीत बऱ्यापैकी असा अनुभव आलेला आहे मला. जेव्हा मी चांगला होतो ना, सर्वांसाठी मी करायचो पळायचो तेव्हा ती मला खूप म्हणजे तू 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 तुझ्यासारखं कोणीच नाही आणि जेव्हा माझ्यावरती वेळ आली तेव्हा ते माझ्यापासून दूर जायला लागले. असं झालं. लोक कामापुरती जवळ येतात दादा. हो. आणि काम झालं की आपली जुनी म्हण आहेच की कामापुरता मामा ताकापुरती आजी. हो. तसंच आहे दुनियात. जेवढा हुशार चतुर व्यक्ती असेल म्हणजे मला मानतात हा विषय तर संपलेलाच आहे दादा.
हो. फक्त आणि ते खरं तर अं? मी पूर्ण सर्व संपलेला व्यक्ती, मग सर्वस्व संपलेला माणूस. फक्त मी आज जो काय म्हणजे काही तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी एक दिवस आत्महत्या करायला पण गेलो होतो कंटाळून. बापरे. हा हा परंतु त्यावेळेस माझ्यासमोर फक्त दोनच चेहरे आले, एक म्हणजे स्वामींचा आणि दुसरा माझ्या मुलाचा. हा हा त्यावेळेस मी एकच म्हणजे माझ्या मनाला असं वाटलं की अरे तुला एवढं छान जेवण, कारण मी तर ज्यावेळेस मला स्ट्रोक आला ना त्यावेळेस मी 4 दिवस कोमामध्ये होतो आणि त्यावेळेस मला स्वामींनी वाचवलं. हा हा आणि स्वामी काय म्हणतील, अरे वेड्या मी तुला एवढं छान पुन्हा जीवन दिलं, तुझ्या असं व्यर्थ घालवतो, तू हे करतोय हे खूप चुकीचं, खूप तू चांगल्या घरातला मुलगा आहे, चांगल्या आई वडिलांचा मुलगा आहे. आणि स्वामी काय म्हणतो, तू माझं बाळ आहे आणि माझं बाळ असून तू जर असं करत असतं तर हे एकदम चुकीचं आहे. बापरे. हा हा स्वामींनी स्वतः बोलले तुमच्याशी? हो. तर मग तो निर्णय मी बदलला हम्म. की मूर्खासारखं काय वागू नको, कारण स्वामींनी एवढं छान जीवन दिलंय. 4 दिवस कोमात असताना तू आज तू त्यांच्यामुळे आहे. हो ना. स्वामी काय म्हणतात, शांत राहा, संयम ठेव, प्रयत्न कर, देऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी. पाठीशी. हो ना. कारण हे जर स्वामींच्या शब्दात, कारण त्या ताईच्या 4 शब्दांमध्ये ना एवढी पॉवर, एवढी ताकद आहे ना हो की आपण काही करू शकतो. हो हो आज जेव्हा मी थकतो, मला खूप दिवस त्रास होतो, तेव्हा फक्त मला एकच सगळं आठवतं, शांत राहा, संयम ठेव आणि प्रयत्न कर, देऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी. बघा. अरे जर विश्वाचा बाप आपल्या पाठीशी असेल तर आपल्याला कशाची भीती? कशाची? आपलं काम काय फक्त प्रयत्न कर. हो ना हो ना. पण अशी शक्ती, दैवी शक्ती जर पाठीशी असेल दादा, तर काय घाबरायचं गरज आहे सांगा बरं. जन्म त्यांनीच दिलाय, मृत्यू सुद्धा तेच देणार. आपण का घाबरायचं? आपण का नाही प्रयत्न करायचा मृत्यूचा दादा? ताई मला ते मला म्हणजे स्वामी साहेबबद्दल थोडं जाणून घ्यायचं होतं. मला पॉसिबल झालं तर माझा हा नंबर व्हॉट्सअपला आहे, मला प्रतिभा नंबर व्हॉट्सअप कराल का? बरं दादा. ते दादा नाही सेवा वगैरे म्हणजे बिझी असतात ना ते दादा. ते एकदाच 15 दिवसातून किंवा महिन्यातून दरबार भरवतात. मग तुम्हाला दुसऱ्या स्वामी सेवेकरी दादांचा नंबर दिला तर चालेल का दादा? हो चालेल. मला स्वामी सेवेबद्दल जाणून घ्यायचं आहे. नंतर मी त्याच्या दरबारात जाईल एकदा. मी आता सध्या महाराष्ट्रात नाहीये. मी ट्रीटमेंटसाठी बाहेर गुजरातमध्ये आलेलो. मी आता अहमदाबादला आहे. बरं चालेल. तुम्ही 5 तारखेपर्यंत येणार असाल तर मग 5 तारखेला दरबार आहे ना दादांचा? नाही तर माझी ट्रीटमेंट मे बी 15च्या नंतर फक्त घेतली. एक महिन्यासाठी मी इकडे आलेलो आहे. मी 3 तारखेला पुण्यात, म्हणजे खरं तर तुम्हाला माझं इथं येणं सुद्धा खूप म्हणजे इम्पॉसिबल होतं. मी एकटाच आहे. माझी मिसेस माहेरी आणि मी खूप लहान, 6 वर्षापासून माझे बाबा वाढलेले आहेत. माझी आई पण म्हणजे हे तिला सांधेवाचा त्रास, तिला स्वतः करणं खूप अवघड आहे. पण ती कसं तरी म्हणतात ना, आईची माया खूप वेगळी असते. हो ना. कारण तिच्यासाठी तिचं बाळ मध्ये खूप काय असते. ती कसं तरी माझं करते. मी आता तिच्यापासून आम्ही दोघे राहतो गावाकडे. तर मी इकडे यायचं तर कसं जाणार, काय होणार, तिला खूप चिंता होती, खूप टेन्शन होतं. तुमचं वय किती आहे दादा? माझं आता 37 आहे. 37? हो. आणि एवढ्या लवकर पॅरालाइज कशामुळे? काय डॉक्टरांना विचारलं का तुम्ही? नाही कसं काय, मी ज्या ह्याच्यामध्ये काम करत, मी टाटा फायनान्स मध्ये पुण्यामध्ये जॉब करत होतो. तिथे मला खूप म्हणजे टेन्शन, त्रास असायचा. अरे म्हणजे तुम्हाला टेन्शन ना असं झालंय आहे ना? हो. तिथे मला कसं शुगर आणि बीपी त्रास जॉईन झाला, मला ते कळलंच नाही. अरे हा. नाहीतर एवढं म्हणजे एवढं 37 वर्षी नाही हो, असं नाही झालं पाहिजे. नाही ताई, काय माझं जीवन खूप सुंदर आणि खूप छान, स्वामींच्या कृपेने खूप छान होतं. पण एक दिवस अचानक 26 जुलै 2019ला, कोविडच्या पहिले 4-5 महिने, कोविड डिसेंबर मध्ये आला, त्याच्या अगोदर 4-5 महिने खूप विचित्र प्रकार घडला माझ्यासोबत. बापरे. तिथून पुढे ना म्हणजे लाईफ आहे ना ती पूर्ण उलटी पालटी झाली. पण केवळ स्वामींच्या कृपेमुळे, दत्तगुरूंच्या कृपेमुळे मी जिथे गावाकडे जातो ना, तिथे माझ्या घराच्या शेजारी ना एक औदुंबराचं वृक्ष आहे, खूप जुना आहे. म्हणजे मी लहान होतो तेव्हापासून म्हणजे
कारण जे आणि एवढं एक सत्य आहे की जिथे तुम्ही जातो ना तिथं स्वामींची दत्तकडून ती मूर्ती किंवा त्यांचं अस्तित्व कायम असतं. मी म्हणजे माझ्या पहिले स्वामींची असतात. मग तुमच्या दारात वृक्ष आहे म्हटल्यानंतर प्रदक्षिणा वगैरे दररोज घालत जा दादा तुम्ही? हो, मी प्रदक्षिणा करतो किंवा दर गुरुवारी मी किंवा जपमाळ करतो, पुन्हा आरती वगैरे सगळं करतो. नाही, दररोज प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न करा तुम्ही. तुमचं वय नाही जास्त त्याच्यामुळे तुम्ही बरं होऊ शकता दादा. नॉर्मली म्हणजे 70-80% तरी त्यातून बाहेर निघू शकता त्यात. अहो ताई, मी स्वामींच्या कृपेला मी 100% बरा होणार आहे. अरे वा, असा विश्वास पाहिजे. कारण तिथं स्वामी तिथं कशाची कमतरता नसते. हो स्वामी, आणि महत्वाचं म्हणजे स्वामींसाठी अशक्य असं काहीच नाही ना. ताई एक म्हणतो पुन्हा माझा दिवस असं जात आहे. सुरेश वाडकरांचं एक सॉंग बघा, स्वामी तुझ्या नावातून बरे मला ते मला ऐकलंय. म्हणजे मी बसमध्ये जेव्हा प्रवास करतो इथे कंटिन्युअसली माझी ना मला मग ते नाही ऐकलं की मला असं चैनच पडत नाही. रोज स्वामी सकाळ संध्याकाळ. मी आता इथे जो अहमदाबादमध्ये आहे ना, मणिनगरला राहतो, इथे सॅटेलाइटला हॉस्पिटलमध्ये येतो. सकाळी 1 तास मी सिटी बसनी प्रवास करतो. जसं आपलं पुण्यातलं पीएमटी आहे तसं इथे एएमटी आहे. सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास प्रवास करतो. काय म्हणजे ज्यावेळेस मी तुम्हाला सांगा तिथं पुण्यात घरून निघालो म्हणजे गावाकडनं पुण्यात आलो स्टेशनला, आई म्हणली तू कसं जाणार, काय जाणार, कसं करणार ऍडजस्ट. ठीक आहे, तुला प्रत्येक वस्तू नाही हात देते, तुला करता येईल का, होईल का, आंघोळ कशी करणार, कपडे कसे घालणार, कपडे कसे धुणार, काय करणार, तुम्हाला काय काळजी करणं, मला स्वामी आहेत ना सगळं होईल. तर मी स्टेशन पर मला सोडायला कोण येणार, काय करणार. मी 4-5 जणांना विचारलं, प्रत्येकाने कारण दिली. मला हे काम आहे, मला ते काम आहे, मला हे करायचं ते करायचंय. म्हणजे खोटी कारण म्हणजे कारण नसताना सुद्धा यायचं नाही म्हणून काहीतरी कारण द्यायचं. जसं म्हणजे असतं की ज्याला नाही यायचं त्याच्या पाठीमागे 5 लोक काही सांगत असतात ना, ज्याला यायचंय ते प्रत्येक काम सोडून येत असतं. तर मी 4-5 जणांना विचारलं, कोणीच हा म्हणे ना. शेवटी काय झालं काय माहिती, माझ्यामध्ये कुठली शक्ती संचारली. तू स्वामी म्हणले, गाढवा तू कशाला कोणाला विचारतोस, मी आहे ना, तुला कशाला कोण पाहिजे. हो ना. नाही, आता ब्रह्मांड नायक बरोबर असल्यानंतर काय गरज आहे कोणाची दादा. मी आईला तेच म्हणलं, अगं आई कशाला कोणाच्या पाया पडू, अगं प्रत्यक्ष विश्वाचा बाप माझ्या बरोबर. हो ना. तर मला कोणाची काही तुम्हाला सांगतो माझ्या अनुभव अक्षरशः शहर आहे की मला काय कुठली शक्ती माझ्यामध्ये संचारली काय माहित नाही. तर मला 1:20 ट्रेन होती पुण्यामधनं, पण ती लेट झाली, 3:30ला आली. मी 3:30ला ट्रेन मध्ये बसलो 3 तारखेला रात्री मंगळवारी, आणि बुधवारी दुपारी 3:30 वाजता अहमदाबादला उतरलो. आणि माझी परिस्थिती तुम्हाला काय इतकी नाजूक आहे की विष खाऊन मारायला पैसे नाहीत माझ्याकडे, अशी परिस्थिती माझी. पण काय करायचं कसं. स्वामी घरात आले ना की स्वामी एकदा आपल्या आयुष्यात आले की तुम्ही ऐका ना, हा एक अनुभव म्हणून तुमच्याकडे ठेवा की स्वामींचं अस्तित्व काय आहे ते. की इथं म्हणजे इथं मणिनगर मध्ये ना एक सिंधी माणूस आहे हरी जयस्वामी म्हणून. त्यांना मी सांगितलं होतं असं माझी परिस्थिती आहे, ट्रीटमेंट घेणं वगैरे एवढं, मी तिथे येणार, तिथून पुन्हा ट्रेन मध्ये लोक असतील जेव्हा माझं म्हणजे नाटक होईल काय. ते म्हणले तू ये, मी आहे नाही तुम्ही बघू काय. अरे वा. तर त्यांनी मग इथं आल्यानंतर मी ट्रेन मधून उतरलो 3:30 वाजता. तर आमची 4ची अपॉइंटमेंट होती सॅटेलाइटला. त्यांनी मला एका हॉटेलमध्ये नेलं, जेवायला घातलं, जेवण केलं, आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर डॉक्टरांशी बोललो, तर मग त्यांनी मला पाहिलं वगैरे, म्हणजे काय हात वरती करायचं ते सांगितलं, तसं मी केलं. तर मग डॉक्टर म्हणले होईल पण. मग मी डॉक्टरला विचारलं, सर ट्रीटमेंट किती काय खर्च वगैरे. काही त्यांनी सांगितलं 3 ते 4 लाख रुपये लागतील. बापरे. आईला म्हणलं इथं 1 रुपया नाही आपल्या त्याच्यामध्ये, मरायचे पैसे नाहीत आपल्याला एवढे. तर मग ते माझ्याबरोबर ते सर होते ना, बाई त्याला बाई म्हणतो हरीबाई, त्यांनी सांगितलं की याची परिस्थिती खूप नाजूक आहे, हा पुण्यामध्ये महाराष्ट्रात आलाय फक्त ट्रीटमेंटसाठी.
मग ते त्यांनी सांगितलं, डॉक्टर म्हणलं ठीक आहे. मग मी त्यांना पर्सनल रिक्वेस्ट केली, म्हणलं सर मी एकटाच म्हणलं, वडील नाही तर आया असायची परिस्थिती, बायको मायानी, छोटा मुलगा आहे. म्हणलं कसं काय करायचं कसं वगैरे. हॅलो. बोला ना. तर मग मी डॉक्टरला डॉक्टर म्हणजे मी पर्सनल रिक्वेस्ट केली मी त्यांना. म्हणलं सर माझी परिस्थिती अशी, तुम्हाला काहीतरी माझ्यासाठी करावं लागेल. मग ती म्हणली ठीक आहे चालेल, काय हरकत नाही, ते 10-15 मिनिटं बाहेर बस. मग त्या हरीशबाईला आम्ही बाहेर बसलो. त्यांनी विचार केला, नंतर आम्हाला आतमध्ये बोलवलं. बोलवल्यानंतर गेलं. त्यांनी अगोदर इथं रोबोटिक ट्रीटमेंट आहे ना, तर त्यांनी सांगितलं होतं 3 ते 4 लाख रुपये. काय स्वामींनी त्यांना आज्ञा केली आणि म्हणले असं करू शक्य आहे का, तुला करावाच लागेल. डॉक्टरांनी 1,02,000 डन केलं. अरे वा. मग त्यानंतर आम्ही हरीशबाईंनी बाहेर आलो आणि त्यांनी मला सांगितलं की मी पैसे भरतो पण एक ऐक जा, कारण तू एवढं लांबून आला, तू म्हणते मला आईची आठवण येते, तुला आठवण येते, बायकोची आठवण येते, तर काय करायचं तू सांग. म्हणलं हरीशबाई 2 मिनिट थांबा म्हणलं. मी साधं लोकांनी विचार केला की जाऊ दे, आपल्या पाठी असं आपलं काही नाही. स्वामी आपल्या ह्या जगात कोण आहे, स्वामी, आई आणि मुलगा. बायकोचं काय ती तिच्या पद्धतीने वागते राहते. तिला काही तुम्ही वाईट वाटून घ्या. महिलांचं कसं असतं, जोपर्यंत नवऱ्याकडनं मिळतंय ना तोपर्यंत तो खूप खूप जवळचा असतो. आणि जेव्हा नवऱ्याकडनं काय मिळत आहे ना तेव्हा नाही ते बेडच नाही ना, अशी परिस्थिती असते. म्हणलं काय, त्याला सांगितलं की काय, म्हणलं मी जगलो काय मेलो काय सारखं. म्हणलं काय नाही, तुम्ही बिंदास करा, मी तयार आहे म्हणलं इथे राहायला 1 महिन्यावर. तर मग स्वामींची आज्ञा, दुसरं काय. तर मग आम्ही फायनल घेऊन घेतला. त्याच वर्षाने तिथं 3 तारखेला 53,000 रुपये भेटले त्या हरीशबाईंनी. अरे वा. नंतर मग मला घेऊन मणीनगरला राहतात, तिथं गेलो. तर मग राहायचं कुठं काय वगैरे, तर कसं म्हणलं त्यांची पण फॅमिली आहे, आपण महाराष्ट्रीयन, गुजराती, म्हणलं कसं ते ऍडजस्ट करे. मग त्याच्या घरामध्ये एक मुलगा आहे, मुलगी आहे, त्यांची मिसेस आहे, त्यांना ठीक वाटलं पाहिजे ना. त्यांना म्हणलं नको मी इथे नाही राहत, मग दुसरीकडे बघू. मग तिथे एक आपल्या गरीब लोकांसाठी एक संस्था असते गुजरातमध्ये, गुजरात गव्हर्नमेंटची. तर तिथं म्हणलं ठीक आहे चालेल म्हणलं, काय हरकत. मला काय ट्रीटमेंट घ्यायची, राहायचं. मी काय म्हणलं इथं काय एन्जॉय करायला आलो, म्हणजे फिरायला नाही आलेलो, हॉटेलमध्ये राहायला नाही, त्याला काय साधा असेल तर ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही. तर मग त्या संस्थेमध्ये माझी राहायची व्यवस्था झाली. आणि तिथून रोज मी सकाळी 9-10 बस पकडून इथं सॅटरडाईट जायचो हॉस्पिटलमध्ये. आणि इथून 5:30 वाजता मी 5:30 बस पकडून जातो. रोज 2 तास प्रवास करतो बसनी. बापरे. दुसऱ्या पहिल्या दिवशी माझ्याबरोबर थांबले, तिथे पण 1,000 रुपये भरले. दुसऱ्या दिवशी पुन्हा मला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले, कारण मला माहित नव्हतं कसं जायचं, कसं यायचं काय वगैरे. त्यावेळेस त्यांनी राहिलेले 49,000 रुपये, 1,02,000 रुपये कॅश भरले. नंतर मग आम्ही पुन्हा घरी म्हणजे रोज इकडे गेलो. मग त्यांनी मला सांगितलं कसं, त्यांचं पण इथं दुकान आहे, साड्यांचं मोठं दुकान आहे. मग त्यांना त्यांचा व्यवसाय आहे. आपल्यासाठी रोज रोज त्यांना बोलवणं आणि योग्य नाही ना, तर त्याच्यामुळे त्यांचा पण व्यवसाय होते ना. मग त्यांना म्हणलं, मग आम्ही चौकशी केली कोणती बस कुठल्या रूटने जाते, काय होते, कसं पूर्ण माहिती करून घेतली. हॅलो. बोला ना दादा. ते सगळं माहिती आहे का, ते सगळं माहिती करून घेतलं आणि त्यानुसार आम्ही. आवाज एकदम खरखर. एक मिनिट होल्ड कर. हा बोला. सगळं माहिती करून घेतलं कसं जायचं काय वगैरे. आणि त्यानुसार मग मी कंटिन्यू केलं. स्वामींच्या कुटुंबाला ती गोष्ट शक्य नव्हती. हो ना, हो. नाही स्वामी घरात आले ना दादा की टेन्शनच नाही. काही तुम्ही सांगा, आपण महाराष्ट्रीयन, ते गुजराती, त्याशिवाय सिंधी कोण अहो सक्का भाऊ इथं मला खायला बसलाय. तो म्हणजे माझी जमीन त्याच्याकडे वाटेने आहे. पण तो मला कधी हिशोब देत नाही, काय नाही, पैसे खातोय, करतोय करतो. आणि ते कोण काय कोणाचे कुठले हो ना. नाही
तशी लोक भेटायला ईश्वराची कृपाच लागते ताई दादा. आणि हे महत्वाचं म्हणजे ते गेल्या वर्षी तुम्हाला उरुळ कांचन माहिती आहे महाराष्ट्र पुण्यामध्ये उरुळ कांचन? नाही नाही. हा हडपसर पासून थोडंसं पुढे हा हा तिथं एक नॅचरोपॅथी सेंटर आहे. हा हा महात्मा गांधी तिथं ते आले होते. त्यांची माहिती तिथं ओळख झाली होती गेल्या वर्षी जून महिन्यात. हा 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 हा. त्याच्यामुळे त्यांनी ओळखलं तुम्हाला. मग नंतर आमचा फोन झाला की त्याला सांगितलं मी की असं आहे मला तिकडे आहे ते म्हणे. हा 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 आणि त्यांनी हे सगळे स्वामीचीच कृपा दुसरं काही. हो ना हो ना. नाही स्वामी घरात आले ना की स्वामीच चालवतात ते घर दादा. खरं तर कधीच कोणत्या गोष्टीचं टेन्शन नाही काय नाही. कारण स्वामी घरात आले की स्वामी बघतात काय करायचंय काय नाही. कधी कधी कुठून 1 रुपया येणं नसताना सुद्धा कुठून तरी पैसे येतात किंवा एखादी अडचण दूर होते. नाही मला आश्चर्य कसं वाटलं कोण कोणासाठी एवढे 1 लाख लाख सव्वा लाख. हो ना हो ना. नाही नाही ईश्वराचीच कृपा म्हणायची दादा ही. आपल्या स्वामींचीच कृपा म्हणायची. नाहीतर कोण कोणाचा या जगात. हो ते तर आहे. कारण ताई मी माझं वय खूप कमी आहे पण मी खूप कमी वयामध्ये खूप मोठा अनुभव घेतलेला आहे. अनुभव हो ना. नाही तुम्हाला म्हणजे ते तुमच्या परिस्थितीमुळे लोक कसे असतात ते समजलं ना. हो पण मी जेव्हा चांगला होतो ना तेव्हा सर्वांसाठी करायचो. हो ना हो ना. तसंच असतं. त्या लोकांची कामं तुमच्याकडून होत होती म्हणून तुमच्या मागे पळत होते. आता आणि जेव्हा खरोखर माझ्या वेळ आला तेव्हा फक्त आणि फक्त माझी आई आणि माझे स्वामी. बायको सुद्धा दूर राहिली. आपण तिला चरणी म्हणतो ना अर्धांगिनी ती सुद्धा दूर झाली असताना ना. नाही प्रत्येकाचा स्वभाव एकसारखा नसतो ना हो दादा. म्हणजे मी महिलांना म्हणजे तुम्ही म्हणजे माझ्या बहिणीसारखे आहात. तुम्ही मोठे असाल किंवा लहान असाल पण म्हणजे मी ही गोष्ट खूप जवळ अनुभवली. सगळ्या बायका तशा नसतात. हो ना. कारण तुम्हाला सांगू ताई स्त्री म्हणजे अशी एक मोठी शक्ती आहे ना त्याच्यामध्ये खूप पॉवर आहे. ती एखाद्याला खूप मोठं पण करू शकते आणि एखाद्याला फार सपाट पण म्हणलं तरी करू शकते. हो ना हो ना. म्हणून तिला नारी शक्ती म्हणलं जातं. हो हो. नाही नाही तुमच्या बाबतीत म्हणजे एवढ्या लवकर पॅरालाइज होणं हे खरोखरच खूप वाईट आहे. पण आपल्या चॅनलवर असणारी लोक ना प्रत्येक जण दादा तुमच्यासाठी प्रार्थना करतील. जशी जमेल त्या पद्धतीने सेवा करतील. कारण 37व्या वर्षी पॅरालाइज आणि 2019 पासून पॅरालाइज झाला ना तुम्ही? हो म्हणजे मी 32 वर्षाचा असताना. म्हणजे 30व्या वर्षी असं झालं? 32व्या वर्षी. 32व्या. 6 वर्ष पूर्ण होती त्याच्यामध्ये. मुलगा मग लहानच असेल. किती वर्षाचा मुलगा आहे? तो आता 9 वर्षाचा. अरे अरे मग लहान आहे की हो. खूप लहान आहे. हो. नाही करतील. माझं लग्न 2014 झालं आणि तो 2016 झाला. 19 मे 2016 जन्माला त्याला. आपल्या चॅनलवर असणारे ना प्रत्येक लोक खूप छान स्वभावाचे आहेत दादा. ते करतात प्रार्थना. आता तुम्ही त्या अशोक गोळे दादांच्या कमेंट वाचल्या असतील की किती लोकांना वाईट वाटतंय. मला किती लोकांनी फोन करून त्यांच्याबद्दल हळहळ केली. ताई आम्ही सेवा करतो म्हणा. मी काल हॉस्पिटलमध्ये चालू होतो ना रूमवरती त्यावेळेस मी बसमध्ये जस्ट ते पाहिलं आणि मी ऐकलं. मला इतकं हे वाटलं ना की मी सकाळी तुमचं ते म्हणजे मी काय माहिती क्लिप आहे ना माझ्या व्हॉट्सअपवर ते पाठवले होते. त्याचा नंबर तुमचा घेतला मी. नंबर शुभांगी ताई म्हणून नंबर सेव्ह केला. तुम्ही मानचा आहात ना सातारा? हो हो. त्या नावाने सेव्ह करून ठेवला. बरं झालं. नाही करतील दादा तुमच्यासाठी सेवा. प्रत्येक जण करणार. प्रार्थना करतील. मी सुद्धा खरोखर मनापासून स्वामींच्या चरणी प्रार्थना करते की तुम्हाला अगदी स्वामींच्या कृपेने एक स्वामी सेवेकरी म्हणून 100% तुमचा विश्वास म्हटल्यानंतर स्वामी सुद्धा तुमच्या विश्वासाला खरे उतरणार दादा. नाही मी आता बारा तिकडे आलो ना आपल्याकडे महाराष्ट्रात पहिला मी कुठे जाणार माहिती का? अक्कलकोटला आणि गाणगापूरला मुक्कामी. अरे वा. पहिलं मला ते जायचं. माझ्या स्वामींच्या चरणावरती साष्टांग दंडवत घ्यायचे. हो ना हो ना. स्वामींसाठी स्वामींनी जर ठरवलं ना तर
काही करू शकतात. त्यांच्यासाठी अशक्य असं काहीच नाही ना हो दादा. त्याच्यामुळे नाही मला इथं सुद्धा आहे ना, आता इथे सगळे गुजराती लोक आहेत. मला गुजराती बोलायला कळतं पण बोलतो नाही येत. हां, हां. तर कोणी काय म्हणलं ना मी एकच सांगतो, स्वामी आहेत ना माझे, हां, हां. ते मला आणि सगळे म्हणतात तू बरा होणार 100%. हो ना. म्हणलं ते मला अगोदर स्वामींनी मला अगोदर सांगितलं भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हो ना, हो ना. स्वामी पाठीशी आहेत आणि त्यामुळे तुम्हाला काय म्हणजे घाबरायचं नाही. स्वामी एकदम तुम्हाला ठणठणीत करणार, एकदम बरे करणार. आणि तुमच्यासाठी ना आपल्या चॅनलवर असणारे प्रत्येक जण सेवा पण करणार, थोडी सेवा करणार, काही त्यांच्याशी जमेल त्या पद्धतीने प्रार्थना करणार. नाही मला फक्त प्रदीप नंबर पाठवा, मग त्यांच्याकडे मी स्वामी सेवा आहे त्या संदर्भात जाणून घेतो कशी करायची काय करायचं. बरं बरं चालेल. स्वामी कारण एवढी करत नाही का घरामध्ये? नाही ना, म्हणजे मी रोज सकाळ संध्याकाळी ना जपमाळ करतो. हां, हां. मग चालतं ना जपमाळ स्वामींचं. म्हणजे स्वामींचं कसं आहे, की जिथं नाव घेतलं जातं तिथं स्वामी असतात ना. मग तुम्ही कंटिन्यू जपमाळ तर कराच, पण कंटिन्यू नामस्मरण पण करा. स्वामी चरित्र ताई मी चाललो माझा पाय ना पुढचा पाय उचलून मागचा पाय उचलून पुढे ठेवला ना, तरी मी काय म्हणतो जय श्री दत्त गुरु जय स्वामी समर्थ. हां, हां, हां. नाही चालेल दादा. हां, नंबर देते तुम्हाला. तुम्ही घ्या सेवा आणि करा सेवा. लवकर तुम्हाला स्वामींच्या कृपेने फरक पडू द्या. आणि महत्वाचं म्हणजे मला आहे ना तिथे मी राहतो ना गावाकडे. माझं तिथं गावाकडे माझं घर वगैरे नाही, एकदम छपराचं घर आहे. तुम्ही ग्रामीण बघायचं तुम्हाला माहिती असेल. हो हो हो. तेव्हा मला घर बांधायचे ना, तेव्हा मी काय करणार आहे माहिती का, घराच्या साईडला पहिलं स्वामींचं मला मंदिर बांधायचंय आणि नंतर घर बांधायचंय. अरे वा. हां हां. कारण म्हणजे स्वामी सेवा केंद्र चालू करायचंय. माझ्या हातामध्ये तिथला ऍड्रेस काय माहिती का, गडदरीवरती टाकळी मायना असं नाव आहे तिथलं, दौंड पुणे. तर मला ते मी रात्री जागेला नाव काय द्यायचं माहिती का, श्री स्वामी समर्थ नगर गडदरीवरती टाकळी दौंड पुणे. मला त्या जागेचं नावच बदलून टाकायचं, श्री स्वामी समर्थ नगर करायचं. सगळं स्वामीमय झालं पाहिजे. हो ना हो ना. नाही खूप छान विचार आहेत आणि स्वामी तुमची लवकर इच्छा पूर्ण करतील दादा. स्वामींना फक्त एकच इच्छा आहे की मला श्वास संपायच्या अगोदर तुमचं मंदिर म्हणजे त्यांचं मंदिर व्हावं. नाही होणार. त्यानंतर घर. स्वामींनी ठरवलंय म्हटल्यानंतर होणार की हो दादा. म्हणजे कारण तुमची इच्छाशक्ती एवढी दृढ आहे की ते काही करू शकतात. नाही तसं मी ज्यावेळेस अक्कलकोटला गेलो तेव्हा मी स्वामी चरित्र आणलेलं आहे, मी ते वाचतो. गुरुचरित्र मी जवळपास 14 पारायण केले गुरुचरित्राची. अरे वा. आणि माझी एक शेवटची इच्छा आहे की माझा डेथ व्हायच्या अगोदर ना मला अक्कलकोट गाणगापूर करायचं आणि गाणगापूरला जाऊन गुरुचरित्राचं पारायण करायचंय 7 दिवसांचं. अरे वा. आणि खरं तर काही नाही, मी देऊळबंद मूवी बघितलं का तुम्ही? देऊळबंद मूवी बघितली. तेव्हापासून मला काय झालं, मला सगळे ठिकाणी स्वामी दिसतात. मला ती परिक्रमा आहे ना, कुरवपूर, पिठापूर, गाणगापूर आणि अक्कलकोट, ती कुटुंब परिवार मला ती परिक्रमा पूर्ण करायची. बरं बरं. स्वामी करतील इच्छा पूर्ण दादा. तुमची इच्छा खरोखर झालीच पाहिजे. स्वामीला ती करावंच लागेल. कारण प्रत्येक आई वडील आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करतात. स्वामी तर माझे आई बाबा माझे मायबाप आहेत. त्यांना त्यांच्या बाळाची इच्छा पूर्ण करावीच लागेल ना. करणार ना हो, अगदी 100% करणार दादा. तो माझा हक्क आहे, माझा हक्क मला मिळालाच पाहिजे ना. हो ना हो ना हो ना. भेटणार काय पैसा प्रॉपर्टी नको मला ते माझा हक्क मिळाला पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. हो हो अगदी 100% भेटणार दादा. पैसा प्रॉपर्टी आपण कष्ट करून कमवूच. हो हो हो. ते महत्वाचं आहे. हो हो हो. स्वामींची कृपा तुमच्यावर 100% होणार, तुमच्या इच्छा पूर्ण होणार खरोखरच दादा. ठीक आहे ताई, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला खूप वेळ दिला आणि असं अजून बोलत जा, काय 2 गोष्टी सांगत जा. वेळ आला. चालेल, तुम्ही मला व्हॉट्सअपवर हाय पाठवा, मी तुम्हाला पाठवते नंबर. ओके ताई, थँक्यू व्हेरी मच. जय स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो बघा, सर्व लोकांनी साथ सोडली तरी देखील ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ
आपल्या भक्तांची कधीच साथ सोडत नाहीत. नेहमी पावलोपावले आपल्या भक्तांना मदत करत असतात आणि प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतात. स्वामी नेहमी म्हणतात की मी कधीच कोणाच्या कर्मामध्ये किंवा भोगामध्ये ढवळाढवळ करत नाही, परंतु ज्या भक्ताने माझ्या भक्तीचा मार्ग स्वीकारलेला आहे त्याच्या आयुष्याचा योगक्षेम मी स्वतः चालवत असतो. आणि त्यामुळे स्वामी प्रत्येकाला आपापले कर्म हे भोगून संपवायचेच असतात, परंतु ते कर्म हे नेहमी हलके स्वामी करत असतात. म्हणजे जिथे खूप मोठं नुकसान होणार होतं तिथे थोडक्यावर निभावलं, असं खूप लोकांच्या तोंडून तुम्ही ऐकलं असेल. आणि हेच नेहमी स्वामींच्या भक्तीमध्ये सत्यात उतरत असते. प्रत्येकाला आपल्या कर्माचे भोग हे भोगूनच संपवायचे असतात, परंतु स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर त्या कर्माची तीव्रता ही मात्र खूप कमी होत असते. आणि असेच भक्तांना नेहमी स्वामी अनुभव देखील देत असतात. कर्माचे भोग तर कमी करतातच, त्याचबरोबर प्रत्येक वेळी आपल्या भक्तांच्या बरोबर उभे राहतात आणि दररोज त्यांना प्रयत्न करायला एक नवीन ऊर्जा देत असतात. नवीन जीवन जगण्यासाठी एक स्फूर्ती त्या लोकांच्या मनामध्ये निर्माण होत असते. तर खरोखरच या दादांचा अनुभव खूप सुंदर होता. तर त्याचबरोबर या अनुभवातून खूप काही शिकायला देखील भेटलेलं असेल. तर आजचा हा अनुभव तुम्हा सर्वांना कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला खूप सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून काही लोक स्वामींच्या भक्तीमध्ये येतात, तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.